हाय सगळ्यांना, गुड मॉर्निंग. झाला का चहा पाणी? आमचा झाला आताच झाला चहा पाणी. तर आमच्या घरामध्ये म्हणजे माझी मावशी आहे ना, मावशीच्या म्हणजे माझी मावस भाऊज आहे. थोडक्यात सांगते, आता लय लांबचं उदाहरण नाही देत. माझी मावस भाऊज आहे म्हणजे सक्की मावस भाऊज आहे. तिचा वडील सध्या आता या दुनियात नाहीत राहिले, कारण मी कालच हेड बनवणार होते पण ऑलरेडी मी टाकलेला होता. त्यामुळं मी डबल हेड नाही टाकू शकले, कारण काल मला टेन्शन पण आलतं. त्यांची डेट काल झाली, काल का परवा दिवशी बहुतेक झाली. आज त्यांचं म्हणजे विसर्जन आहे, त्यासाठी आई गेली तिकडे. मी तिलाच लावलं जा म्हणलं, अन्वीपाशी कोण नाही. मग आता सगळ्यांना तर जाऊच वाटतं, पण अन्वीपाशी आणि पावसाचा दिवस आहेत ना, आणि लय अवघड परिस्थिती आहे. आता जाऊ द्या, जे सांगेल ते कमीच आहे. पण वाईट वाटलं, जे माणूस स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता मरल म्हणून, तो माणूस अचानकच एका क्षणामध्ये देवाघरी गेला. कारण आम्ही कामाला जायचो ना, तर किती वेळा तर गाठ पडली. नातूंड आहेत ना, त्यांना घेऊन स्टँडमध्ये बसायला यायचे, त्यांना खायला पियाला. त्यावेळेस मला त्यांनी एक शब्द बोलला होता, ते शब्द अजून आठवतात मला. मी तुमची कवर वाट बघत होतो ताई, मला तुम्हाला बोलायचंय. तर मी म्हणलं बोला की मामा. आता भावाचा सासरा म्हणल्यावर माझं पण मामाच लागणार ना. मग तर एक गोष्ट अशी आहे की आता मी सांगू का नको, मला लाज वाटते सांगायला. कारण खरंच ज्या माणसांना म्हणजे पहिल्यापासून त्यांचा हाल झालेला असेल, खायला अन्न नसेल, तर ते मला म्हणले होते की माझ्यासाठी एखादी नवरी बघ. म्हणजे कसली का असना, म्हणजे लग्न झालेली वगैरे, हे कसे का असना, त्यांना खायला पोटाला आधार. मला एवढं माझं हृदय भरून आलं ना त्या दिवशी. मी पटकन तिथनं निघली, मी इष्टीने आलीच नाही. मी म्हणलं मामा मी बघते, आले मी इथनं. आले म्हणलं मी तशीच भाळवणीला आले. तर असं असतं, एकाचं असं आठवतं ना, माणसांचं बोललेले शब्द चेहरा लय आठवतात. आणि माणसाच्या जीवनात काहीच नसते बरं का. पहिली गोष्ट काहीच नसते, फक्त पाण्याचा बुडबुडा. 4 गोष्ट चांगल्या प्रेमाने बोललेले ते सोबत येतं. नाही तर हे तुमच्यासारखे 12 जणांनी काढलेले असे उपसून सोडलेले आहेत. आता लेडीज आहे का बाई आहे तेच मला कळलं नाही. डीपी तर लावलाय बाईचा, बहुतेक त्याच्या आईचाच लावला असेल. आता पटकन मी इकडं का वळले माहिती का, कारण मला थोडंसं वाईट वाटलं. वाईट म्हणजे कमेंट प्रत्येकांनाच करतात, जेवढे यूट्यूबर आहेत का नाही तेवढ्यांना कमेंटच करतात. काय त्यांना होतं काय नाही काय माहिती. मी म्हणते त्यांचा हातच गप बसत नाही काय माहिती. अशा 2 कमेंट आल्या मला, म्हणजे रोजच येतात 2 कमेंट, खूप घाण कमेंट करतात. त्यांना म्हणावं तुमच्या घरी आई नाहीतर बहीण असेल किंवा बायको असेल, त्यांना बोला ना तुम्ही. त्यांना बोलणं होत नसेल तर मोबाईल तर असतील त्यांच्यापाशी, त्यांना कमेंट करायची व्हॉट्सअपला, यूट्यूब चालवत नसतील तर. आम्ही गरीब लोक आहेत, आम्ही नाही श्रीमंत. आता मी घरातले ब्लॉग दाखवले, त्यांना अवघड वाटतंय. आता भरपूर भावा बहिणींना नाही आवडत मी घाण बोललेलं. ताई जाऊ दे, दयाकडे दुर्लक्ष कर, खाली खेचणारे लय असतात. खेचणारी तर असते तीच, पण एवढं पण नाही खेसावं ना. पाय सोडून काय म्हणतात ना, ते पाय पसरून हातरून बघून पाय पसरायचं ना. मी स्क्रीनशॉट काढून घेतलेले आहेत. ज्यांनी कुणी मला कमेंट केलेली आहे, मी त्याचे स्क्रीनशॉट काढून घेतलेले. जर तुम्ही कमेंट करायची बंद नाही केली तर मजबूरून मला तुमच्यावर कारवाई करावं लागणार. आम्ही करणार.
मी आता ही शेवटची वॉर्निंग देते तुम्हाला. मी याच्यावर कारवाई करू शकते म्हणजे करणार. समजलं का? किती का असतं बोलण्याची मर्यादा असते. फुकटचं तोंड आहे म्हणून किती पण बोलायचं नाही, फुकटचा हात आहे म्हणून किती पण लिहायचं नाही. वाचा येत नाही म्हणून काय झालं? मी काय कोणाकडून वाचून घेत नाहीत का? लेकरं नाहीत का घरी मला? त्यांना लाज वाटली ते कमेंट वाचताना? तुम्हाला कशी लाज वाटली नाही लिहिताना? तुमच्या आईसमोर लिहिली का तुम्ही? का बहिणीसमोर लिहिली? बहुतेक बहिणीसमोरच लिहिली असन. तुम्ही पण ना, जी गोष्ट तुम्ही बोललात का नाही त्या गोष्टीतनं तुम्ही पण आलेले आहेत. समजलं का? पहिली गोष्ट, माझं तोंड खवळायला लावू नका, कारण माझ्या घरी मुली आहेत. याचा अर्थ असं नाही मी स्वतः खंबीर आहे त्याला सामना करायला, आणि याच्या आधी पण केला आणि इथनं पुढं पण करन. समजलं का? मला मजबूर करू नका. मला लिहिता वाचा येत नाही याचा अर्थ असा होत नाही की मला काही गोष्टी माहीत नाहीत. मला भरपूर माहिती आहे, फक्त लिहायला आणि वाचा येत नाही एवढी गोष्ट सोडून मला बाकी सगळं माहिती आहे. पोलीस चौकी ही कसं जात्यात, कसं काय करतात हे सगळं माहिती आहे मला. समजलं का? जास्त उडायचं नाही, पंख छटा येतात मला. समजलं का? ही शेवटची वॉर्निंग देते मी. जर तुम्ही इथनं पुढं तर घाण कमेंट केली तर मला मजबूरून तुमच्यावर कारवाई करावं लागणार आहे. आणि तुम्हाला खोटं वाटत असेल तर मी तुम्हाला स्क्रीनशॉट पण दाखवायला तयार आहे. समजलं का? पण मोबाईल नाही आहे माझ्याकडे दुसरा. जे पण आहे ते या मोबाईलमध्ये आहे. समजलं का? जास्त उडू नको. बहुतेक तुला आल्या गेल्याने काढलेला असेल म्हणूनच तुला आईची किंमत नाही तुझ्या. त्या आई आहे ना तुला, त्या आईची जरा थोडीशी लाज राख. तुझ्यामुळं ना तुझ्या आई सुद्धा शिव्या खाते आणि तुझी बहीण सुद्धा खाते. समजलं का? मूर्ख माणसा. बाई आहे का कोण आहे तेच मला माहित नाही, पण बाईचा तर फोटो लावलाय त्याने. तर जाऊ द्या, अशा लोकांकडे मी काही लक्ष देणार नाही. पण मी एवढं सांगू शकते, शेवटची वॉर्निंग आहे ही. जर तुम्ही हे बंद नाही केलं तर मला मजबूरून तुमच्यावर कारवाई करावं लागणार आहे. समजलं? बाय.